मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत फुलपाडा प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये, फुलपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये फुलपाड्यातील मुलांच्या पाठीशी उभे राहणारे खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय धवलदादा चोरगे आणि निमितजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हा. धन्यवाद. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आहे. येणारे 24 चेंडू 35 धावांची गरज. हॅट्रिक साठी महेश साठी हॅट्रिक साठी 1000 रुपये. प्रत्येक विकेटला 100 रुपये. आणि पहिल्या चेंडूचा खेळ झाला. एक धाव धावपलकावरती आहे. आता मोठे फटकेची गरज. जाम मोठा टार्गेट सेट केला आहे. येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारलाय. हातात आलाय. डॉट आलाय. निर्धाव आलाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. फुलपाडा क्रीडा मंडळाचे सर्व आयोजन कमिटीतील मेंबर्स यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचे. फुलपाडा क्रीडा मंडळातील सगळे मेंबर्स या आयोजन कमिटीमध्ये असणारे मेंबर्स त्यांना विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने या. थोड्याच वेळात एक विशेष सन्मान आपणा सर्वांना करायचा आहे. सो आय रिक्वेस्ट टू ऑल मेंबर्स. तीन चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावपलकावरती जेवढ्या आहे. आहेत त्या सगळ्यांनी या. एका विशेष सन्मानाकडे आपण जाणार आहोत. या इनिंग ब्रेक मध्ये तो सन्मान केला जाईल. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावपलकावरती आहे. बक्षीस लागलाय. हॅट्रिक साठी 1000. प्रत्येक विकेट साठी 100. आज इधर पैसों की बारिश है. हो 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावरती आहे. येणारे एक चौकार गरजेचा आहे. एक चौकार आला तर मॅचला मजा आहे. एक चौकार आला की मॅचला मजा आहे. मग बिग बॅटल आहे ग्राउंड मध्ये पाहतोय आपण. आणि आमच्या साथीनं हो गॅप शोधलाय. परफेक्ट गॅप आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. डीजे बघतोय रिक्षावाला नाही. बघतोय गॅप आणि चौकार मारतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. यस धन्यवाद. आता लगातारचा तिसरा चौकार आला तर आशुतोष डोंगरे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अर्जुनसाठी, स्पेशली अर्जुनसाठी. लगातार दुसरा एक आला की 5000 रुपये बक्षीस. नाही खऱ्या अर्थानं अर्जुन आहे. आणि करण अर्जुन चित्रपट सर्वांनी पाहिला असेल आणि त्यातलं ते गीत वाजवलं गेलं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा धाफाक्यावर येत असताना आता पुन्हा एकदा सिंगल येत आहे. आता कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये 1.1 चेंडूंचा खेळ. लक्ष धाफाक्यावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं लक्ष आहे. 36 धाव्यांचा अव्वल. 1.1 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 12 धावा धाफाक्यावर आमच्या सोबतीनं आयुष हे जोडले गेलेत. मयूरदा मी तुम्हाला बोलत होतो रिक्षाची वाट नाही गॅपची वाट पाहत होते. आणि चौकार आलाय. दुसरा चौकार. नेक्स्ट बॉल. काय चौकार येतोय. मारला तर आहे. आणि पुन्हा हो व्हॉट अ फील्ड. चीता भी इससे कुछ कम नाहीये. काय क्षेत्ररक्षक केलंय. प्रेक्षक ताळी होऊन द्या. ताळी वाजवा. काय फिल्डिंग केली. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे चेंडूला अडवलाय. काय जबरदस्त फिल्डिंग आहे.
काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. आता मॅचला मजा आहे. एक चौकार आला तर मॅचला मजा आहे. येतो का पाहूया. नाही नाही ना मुन्ना ना, येतो डॉट आ गया. जितके डॉट येणार तितका प्रेशर होणार. आता फुलपाडा प्रीमियर लीगची झाली गावागावात चर्चा आणि प्रेक्षक इथे आलेले आहे. चौदा धावा धाफकावर 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 36 धाव्यांचा तो पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना 2 सलामीवर बॅटर, 2 खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे आणि ते क्षमतावान खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारची लढत, आतापर्यंत त्या प्रकारचा तो झुंजारू खेळ मैदानामध्ये आपण पाहिलाय. पुढील चेंडू वर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा सज्ज आहे अर्जुन. पुन्हा एकदा काय फटकाय. 47च्या रफ्तारानं येतोय चेंडू सीमारेखा पार. अजून एक चौकार. विरार शहरी फुलपाडा नगरी बैसली आई मंदिरी. विरार शहरी फुलपाडा नगरी बैसली आई मंदिरी. होळ्या भक्ताचा केला ना धावगेई बारोंडाई सतवरी. निशुदादाचे हा केला ना धावगेई बारोंडाई सतवरी. 18 धावा धाफकावर आता लक्ष काय येणार आहे. 13 चेंडू 17 धावा धाफकावर बनवायचे आहेत. अफलातून खेळ आतापर्यंत जबरदस्तरित्या खेळ मैदानामध्ये अर्जुन अगदी दहाडतोय. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, सिंगल धाव. पहिल्या 2 षटकांचा खेळ. धाफकावर 19 आहे. तुर्तास मयूरला थांबवतो आपण. क्वालिफाय झालेले संघ त्यामध्ये हेमंत 11, अल्पेश 11, आई बारोंडा 11, 3 स्टार बारोंडा माऊली, जीवदानी माऊली आणि ह्या 2 संघातील विनर संघ. त्या अगोदर हे 5 संघ आपण मंचाच्या दिशेने यायचं आहे. चिठ्ठ्या टाकल्या जातील. हेमंत 11, अल्पेश 11. चला प्रत्येक संघाचे कर्णधार आपण यायचं आहे मंचाच्या दिशेनं. आई बारोंडा 11, 3 स्टार बारोंडा माऊली आणि जीवदानी माऊली. कर्णधारांना विनंती असेल आपण मुख्य मंचाच्या दिशेने या. येणारे 12 चेंडू 16 धावेंची गरज. मोठा फटका आलाय. हो काय क्षेत्ररक्षण करतय. डॉट आलाय. जितका डॉट येतोय तितका प्रेशर आहे. आता मॅचचं इक्वेशन काय. 11 चेंडू 16 धावेंची गरज आणि अर्जुन खेळतोय 8 चेंडू 15 धावेंवरती आणि अक्षय खेळतोय 5 चेंडू 4 धावेंवरती. सिंगल येते. सिंगलने आता धापक 20 धावा धापकापर्यंत. येणारे 10 चेंडू 15 धावा धापकावर बनवायचे आहेत. 36 धाव्यांचा तो पाठलाग आहे. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. मर्सिडीज जोडीवाला, XV50 जर गाडीवाला. Volvo मर्सिडीज जोडीवाला, XV50 जर गाडीवाला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला, बिनदड़ चकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला, बिनदड़ चकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगड़ वाला, बिनदड़ चकड़े वाला. क्या बात आहे. डगआउट मध्ये आता अक्षरशः हे सेलिब्रेशन चालू आहे. 2 खेळाडू त्या प्रकारचं खेळ आतापर्यंत मैदानामध्ये करतात. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू टिपलाय झेल. संपलाय खेळ. पहिला गडी अक्षय सॅमी ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम, परंतु अतिशय चांगला खेळ.
फ्लाइंग स्टार्ट आहे, चांगली सुरुवात आहे. मॅचचं इक्वेशन येणार आहे 8 चेंडू 11 धावा धाफकावर बनवायचे आहेत. तुर्ताच कॅमेरामॅन फोकस करो. आपण मुख्य मंचाच्या दिशेने वळतोय, ज्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या जातात टॉप 6 आणि टॉप 6 मधून कोणा एक ह्या दोन संघातील विनर असेल. विनर ह्या दोन संघातील जो विनर असेल, विनर आणि जीवदानी माऊली आहे, हा दुसरा सामना असणार आहे. ह्या दोन संघातील विनर आणि विपक्षात टीम जीवदानी माऊली. आयोजक नोट करून घ्या, हा पहिला सामना असणार आहे. अल्पेश 11 विपक्ष 3 स्टार बारोंडा माऊली. आणि तिसरा सामना हेमंत 11 विपक्ष आई बारोंडा 11. चला, तुर्तास चालू असणारा सामना आणि चालू असणारा सामना तितकीच मोठी रंगत हे मॅच मध्ये चालू आहेत. आमच्या सोबतीनं आयुष जोडले जातात. मॅचचं इक्वेशन 6 चेंडू 9 धावींची गरज. मॅच मध्ये होणार आहे ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट आहे. 6 चेंडू 9 धावींची गरज. कोण जिंकता या मॅचला? मजा येणार आहे मॅचला. तुर्ताच ऐकूया एक गीत आणि त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. चला, नावाचा गजर केला जातोय आई बारोंडा माऊली, आई जीवदानी माऊली. परंतु आता काय घडणार? येणारे 6 चेंडू 9 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. 6 चेंडू 9 धाव्यांचा सामना, एक रंगलेला सामना, रोमांच थरार पदाळ आली, ते संघर्ष नाट्य, हे सर्व काही या सामन्यामध्ये आहे. विरार शहरी फुलपडा नगरी बैसली आई मंदिरी. विरार शहरी फुलपडा नगरी बैसली आई मंदिरी. भोळ्या भक्तांचा केला ना धावगेई बारोंडा आई सत्वरी. निशिदादाचे हा केला ना धावगेई बारोंडा आई सत्वरी. अर्जुन विपक्षात सागर राणे जॉन्टी आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. आता 6-9 गोलंदाजीची मार्क वरती आहे. तो जॉन्टी समोर अर्जुन सज्ज होतोय. 6 चेंडू 9 धावींची गरज. कोण जिंकतय? कोण जिंकणार या मॅचला? मॅच पाहत राहा, ऐकत राहा. पहिला चेंडू सिंगल. डॉट मध्ये सिंगल कन्वर्ट केलाय. डॉट होता पण सिंगल आलाय. बॅटची कडा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता जॉन्टी खऱ्या अर्थानं एक वेगळं ॲग्रेशन या मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं. येणारी 5 चेंडू 8 धावींची गरज आहे. समोरचा बॅटर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, ज्याच्या खांद्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. प्रभावित करणारा खेळ ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दाखवलाय, परंतु दुसरीकडून प्रचंड मोठा अनुभव असणारा जॉन्टी सागर राणे आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आता 5-7 ची गरज आहे. 5 चेंडू 7 धावा धाफकावर बनवायचे आहेत. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आहे आणि ह्या फुलपाडा प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. टॉप 6च्या दिशेने जाण्यासाठी चालणारी ती लढत आहे. प्रॉपर लाईन, लेन, टप्पा आणि सिंगल धाव. याचे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. इक्वेशन काय बोलते? येणारे 4 चेंडू 6 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. 4 मध्ये 6. सामना डोळ्यांनी उघडत राहून पहा.
4 चेंडू 6. सामना पहा काय मॅच आहे. आणि ओ ओ ओ कानी में ट्विस्ट, मोठ्या विकेटचं पतन. आणि यस नक्कीच आयुष येणारे 3 चेंडू 6 आतापर्यंत सागर राणे जॉन्टीनं प्रभावित करणार. प्रॉपर लाईन लेन टप्पा सर्व काही मैदानामध्ये दाखवलंय. परंतु कोण जाणार टॉप 6 च्या दिशेनं. अरे बंगाली बंगाली रे बाबा आलाया बंगाली निरंजन मला मला त्यांच्या थँक्यू थँक्यू डीजे. मयूर डीजेने गाणं लावलंय बंगालीमध्ये जेवतात तेव्हा काय बोलतात माहितीये, खाबोर खाची म्हणजे जेवला काय. आणि बंगालीमध्ये तर आम्ही तमके भालो भाची. ओ ओ ओ ओ ओ रिव्ह्यू नाही वाईट. क्या बात है. पंचांचा डिसिजन आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. परंतु त्यानंतर बंटीला आता पंचांना चॅलेंज केलं गेलंय. आत्मविश्वासानं सागर राणेनं ते चॅलेंज केलं गेलंय. आणि त्यानंतर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय. अग बोरीला 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 बोर पिकलाय पोरी तुला बघून म्या टिपलाय. थँक्यू अग डीजे. बोरीला बोर या सॉफ्ट डिसिजन आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे मिलिंद गराटे आहे, दुसरीकडे बंटी गवास आहे. विचार विनिमय सर्व काही केला जात आहे. क्रुशल मॅच आहे. क्रुशल मॅच मधून आता डिसिजन काय येणार. एकीकडून आवाज येतोय परंतु आता दुसरीकडून पाहिला होता आणि त्यानंतर सोडून दिला होता. परंतु तो आत्मविश्वास दुसरीकडून आता जॉन्टीला आहे. क्षेत्र कोणते असो आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही. विराटचा फेमस चायवाला आलाय. चायवाला आलाय, विराटचा फेमस चायवाला. कोणाला पावली गाय कोणाला पावली 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 तुझे ताई लगो अभिषेक दादा तुझे ताई लगो अभिषेक दादा तुझे ताई लगो अभिषेक दादा तुझे ताई लगो अभिषेक दादा.
तुझं तिळगुळ कोणी बांधिलं ग तुझं तिळगुळ कोणी बांधिलं म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात आता आशू आमचा दोन्हीकडून नसतोय. आशू नक्की कोणाचा फॅन आहे समजायला मार्ग नाहीये, परंतु अतिरिक्त धावेने आता मॅच इक्वेशन काय आहे. येणारे तीन चेंडू 5 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव धाफाकामध्ये येते. प्रेक्षकांना एकदा विनंती असेल, हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही संघांसाठी ज्या प्रकारचा सामना रंगतोय, अतिशय चांगला सामना. येणारे दोन चेंडू 4 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. DC11 काय झुंज दिली जाते. अफलातून खेळ आतापर्यंत त्यांचा देखील राहिलाय, परंतु दुसरीकडून आता आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. थँक्यू वेळ जास्त जातोय. मोर आपल्याला देखील संधी मिळेल, परंतु वेळ जास्त जातोय. आवड ज्याची त्यालाच आणलं आणि ज्याची आवड होती बॉलिंगला तो चालाय जॉन्टी. या जॉन्टीने आतापर्यंत आयुष प्रभावित केलंय. येणारे दोन चेंडू 4 धावांची गरज आहे. वेळेवर देखील लक्ष द्या, कारण खऱ्या अर्थानं वेळेची योग्य किंमत ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाने विकत घेतला जातोय, परंतु संध्याकाळी तोच 4 रुपये किलोनं रद्दीमध्ये विकला जातोय. म्हणूनच म्हटलं जातं ना की किस्मत की बात होती है. आज धूप है तो कल बरसात भी होती है. आणि क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. प्रचंड गर्दी आता मैदानामध्ये. संध्याकाळचं सत्र आहे. सीझन 5 PPL सीझन 5 कोणाच्या नावी जाणार तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा DJ मयूर यांना. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. शेजारची काळी मैना लागली डोलायला, जवळ लागली डोलायला. छोटस असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळ अंडरआर्म क्रिकेट. आणि अंडरआर्म क्रिकेट काय खेळ रंगतोय. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. 2 मध्ये 4 फेअर डिलिव्हरी बॅटची कडा. पंचांचं बोट आहे हवेत, अर्थातच गडीबात. तवा नवीन पोपट हा लागला मिठू बोलायला. 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 चला डगआउट मधून थोडस मित्रांनो, आम्ही तुमचं क्रिकेटवरचं प्रेम समजू शकतोय, परंतु खेळाडूंना येण्यासाठी तेथून जागा ठेवा. 31 धावा धाफाकावर आहेत. 35चा पाठलाग आहे. आता 1 चेंडू 4 धावांची गरज. समोर बाबूराव, नाम तो सुना ही होगा. नितेश पाटेकर. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. 1 मध्ये 4 धावांची गरज आहे. त्या अगोदर प्रेक्षकांना विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. 1 मध्ये 4 धावांची गरज. बाबूराव समोर आहे. दुसरीकडे प्रचंड मोठा एक्सपिरियन्स असणारा सागर राणे. जॉन्टी विपक्ष बाबूराव. 1 मध्ये 4 धावांची गरज. लोअर फुलटचा चेंडू. सामना फिनिश, सामना खल्लास.
जरा सबर करो रुको, कारण पंचांना समोरच्या टीमना चॅलेंज केलंय. आता स्टेप आहे की नाही तो चॅलेंज केला जाईल, ते पाहिलं जाईल आणि ते पाहिल्यानंतर आता ते डिसिजन हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आता हृदयाचे हार्टबीट वाढतायत, आता ते ठोके हे वाढतायत, परंतु डिसिजन 4 धावा. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली. हे भला भला त्यांच्या उडत दुखला, कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला, कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला, कुणीच नाही बडे बाबा समोर टिकला. थँक्यू थँक्यू. बघा तुम्हाला अजून नाचायचं आहे ना, तर तुम्ही जर का फायनल मारली तर बारोंडा माऊली तर्फे बँड लावण्यात येणार आहे. ओके, बारोंडा माऊली म्युझिकल ग्रुप कडून बँड लावण्यात येईल जर का तुम्ही डॅडी इलेव्हनने फायनल मारलीत तर. ओके, अनाउन्समेंट झाली. आता जेवढे कमिटी मेंबर्स आहेत, आशू बाहेर आहे थोडा, बाकीच्या सगळ्यांनी बाहेर या. चला, जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी या प्लीज मंचावरती. काही विशेष सन्मान ते केले जाणार आहेत. महेश, तुमच्यासाठी बक्षीस होतं ते बक्षीस दिले जाणार आहे. चला या कमिटी मेंबर्स, मॅडी, सूरज, जॉन्टी, सिद्धू, अल्पेश, सगळ्यांची नावं कदाचित कोणाचं विसरू शकतो, त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतोय जे आयोजन कमिटीमध्ये आहेत त्याने प्लीज मंचावरती या. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर अर्जुन. नितेशला द्यायचं आहे. नितेशचा डान्स बघण्यासारखा होता, जाम आवडला आम्हाला. नितेश, नेक्स्ट मॅचचा टॉस. बाबूराव